सीबीआय संचालक निवडीवरून राहुल गांधी यांनी तीव्र असा आक्षेप नोंदवलेला आहे। पक्षपाती निवड प्रक्रियेचा मला भाग व्हायचं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। काल मोदींच्या निवासस्थानी निवड समितीची बैठक झालेली आहे। ही लोकशाहीची थट्टा आहे असं राहुल गांधींनी मोदींना पत्र लिहिलेलं आहे। तर उमेदवारांची माहिती न देताच बैठकीस बोलावलं असं राहुल गांधींचं म्हणणं आहे। विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही असंही ते म्हणालेले आहेत। तर संचालकांचं नाव बैठकीपूर्वीच निश्चित केलं गेलं। थेट बैठकीमध्येच 69 उमेदवारांची नावं पुढे केली असं देखील राहुल गांधींचं म्हणणं आहे। आणि मागणी करून देखील बैठकीपूर्वी संभाव्य उमेदवारांची नावं दिली नाहीत। निवड समितीमध्ये पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि त्याचबरोबर विरोधी पक्षनेते असतात। आणि याच नंतर राहुल गांधींनी हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।